नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसूर डाळीची आमटी। ही मसूर डाळ आहे, या मसूर डाळीची आमटी आपण करणार आहोत। ही लाल असते डाळ, तर ह्या डाळीची आमटी आपण करणार आहोत। प्रथम ही डाळ धुवून घ्यायची छान आणि धुतल्यानंतर ती कुकरला उकडत लावायची। तर ही मसूर डाळ आहे, आपल्या नॉर्मल डाळीसारखीच ही दिसते। ही बघा उकडल्यानंतर अशी दिसते। आता ही मसूरची डाळ आपण शिजत ठेवली आहे, नुसती शिजत ठेवली आहे, ह्याला फोडणी नाही दिलेली आहे, ती नंतर देणार आहोत आपण। तर ही जरा आधी नुसती शिजून घ्यायची। त्या डाळीच्या वाटपासाठी मी इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। डाळीच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही खोबरं घ्या। त्याच्यानंतर थोडा कढीपत्ता घेतलाय, एक मिरची घेतली आहे उभी चिरून, थोडी कोथिंबीर घेतली आहे, थोडेसे धने, जिरं अगदी थोडं घेतलंय, धने थोडे घेतलेत आणि जिरं त्याच्याहून थोडं कमी घेतलंय आणि लसूण थोड्या घेतल्यात 4 पाकळ्या आणि आलं थोडंसं घेतलेलं आहे, कारण आपली डाळ थोडीशी आहे ना म्हणून। आणि इथे थोडा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे मी। आणि खास करून या डाळीत मी टोमॅटो नाही घालणार आहे, कारण आपण इथे चिंच वाटताना पण घेणार आहोत आणि वरून थोडी आमटीत घालताना पण सुद्धा आपण चिंच घेणार आहोत। आता मी हे खोबरं पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात घालते। आता ही मिरची आहे ती मी घालते मिक्सरच्या भांड्यात। ह्यातली थोडी कोथिंबीर घालते, कारण थोडी कोथिंबीर आपण वर ठेवूया आमटीवर घालायला। आणि याच्यात मी धने आहेत, हे धने मी छोटा 1 चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे। तर हे धने आणि जिरं घालते। जिरं जास्त नाही घेतलं मग जिऱ्याचा वासच येत राहतो, आणि धने सुद्धा मी प्रमाणातच घेतलेत, जास्त नाही घेतलेत। त्याच्यानंतर लसूण पण या छोट्याच पाकळ्या आहेत बघा, बारीक आहेत, त्या घेतलेल्या आहेत, थोड्याशाच घेतल्या आहेत। आलं घेतलेलं आहे थोडंसं, अगदी एवढीसं आलं घेतलं ना छोटंसं तरी चालेल। आणि हा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे थोडासा। आणि आता हे आपण वाटणार आहोत सर्व। तर हे बघा, हे आपण असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे वाटप। तर हे आता आपलं वाटप तयार झालेलं आहे आमटीचं। तर पुढची प्रोसेस दाखवते। आता ही डाळ आपण शिजत ठेवलेली कुकरमधनं काढून ही मस्त अशी बारीक झाली, जास्त नाही शिजवायची, 1 कडाला बस होतो। तुम्ही रवीने घाटू पण शकता ह्याला। हे बघा, आता ही आपण काढून घेणार आहोत आणि ह्याला फोडणी देणार आहोत। तर हे बघा, आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडी राई घालतोय, थोडंसं जिरं घालतोय आणि लसूण घातली आहे, कढीपत्ता घातलाय आणि कांदा सुद्धा थोडासा घेतलेला आहे। कांदा अगदी, हा बघा कांदा घातलेला आहे। आणि खास म्हणजे आपण ही आमटी टोमॅटो न घालता करणार आहोत, तरी ती सुद्धा रुचकर लागते। आता हिंग घालते मी थोडा, म्हणजे छान खमंग अशी फोडणी तयार होऊन सुंदर वास गरबर पसरेल फोडणीचा। हे चांगलं परतून घ्यायचं। आता थोडी हळद घालणार आहोत, तुम्ही चवीनुसार तुमच्या घाला सर्व। थोडं तिखट घालणार आहोत आणि हा गरम मसाला घालते आणि थोडीशी धने जिऱ्याची, अगदी थोडी, कारण आपण वाटपात घेतलाय म्हणून धने जिऱ्याची पावडर घातली आहे। आणि हे परत चांगलं परतून घेऊया। मी तेलात का टाकलं तिखट, तुम्ही वाटपात सुद्धा घेऊ शकता, पण तेलात टाकलं ना की तवंग छान येतो आणि कलर रंग पण छान येतो आमटीला। आता आपण यामध्ये वाटप घालत आहोत। आमटीच्या प्रमाणानुसार तुम्ही वाटप घालू शकता जितकं तुम्हाला लागेल। आणि हे चांगलं परतून घ्यायचं। आता आपण हे वाटप चांगलं परतलंय। आता आपण याच्यात जी शिजवलेली डाळ होती ना परत, ती घालतोय, मसूरची डाळ। ही चांगली ढवळून घ्यायची। ही बघा मस्त कलर आलाय, अगदी वास सुद्धा घरभर बसायला खूप छान येतोय वास। तर ह्याच्यात मी ना थोडं पाणी घातलंय, म्हणजे टोपात जे आपलं उरलेलं असतं ना डाळीचं ते पाणी घातलेलं आहे
आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही वाढवू शकता, पाणी आणि वाटप घालून तुम्ही वाढवू शकता। आता इथे बघा एकदम मस्त झालेली आहे ही। आणि आता ह्याच्यात मेन म्हणजे ही मी चिंच घालणार आहे, चिंचेचा हा तुकडा, म्हणून मी टोमॅटो घालत नाहीये, तर हा चिंचेचा तुकडा मी ह्याच्यात घालत आहे, कारण वाटताना मी चिंच घेतलेली थोडी आणि आता वरून घातलेली आहे, म्हणजे ते प्रमाण आमटीला छान आलेलं आहे आंबटपणाचं, त्याच्यामुळे मी टोमॅटो घालत नाही, तर एकदम आंबट होईल ना, त्याच्या बरोबर तिखट आंबट असं छान लागली पाहिजे आपल्याला आमटी। तर ही मस्त मसूरची आमटी आता आपण शिजायला देऊया। तर ही आता छान शिजायला म्हणजे उकळायला देऊया छानपैकी, त्याला चांगला कढ येऊ दे, मग आपली ही तयार झाली आमटी। आता ही मी थोडा गूळ टाकते, ही गुळाची पावडर आहे ऍक्च्युली, तर म्हणजे हा मी थोडासा गूळ घालते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण घातलत ना तर खूप मस्त चव येते। आणि हे गूळ टाकल्यानंतर आपण परत एकदा चांगलं ढवळून घेऊया। आणि आपल्याला आता ह्याच्यात मीठ घालायचं बाकी आहे। तर यात मी हे बघा चवीनुसार मीठ घालते। ही मसूरची मस्त अशी झणझणीत छान आमटी तयार आहे। आता याच्यात आपण वरून कोथिंबीर पसरूया। आमटी होत आलेली आहे, ही बघा सुंदर झाली, जशी टोमॅटोची कढी होते ना त्याच प्रकारातली झालेली आहे। त्याच्यात मी कोथिंबीर घालते। ही बघा आमटी आपली तयार आहे। टोमॅटो न घालता सुद्धा किती सुंदर वास येतो आणि इतकी छान चवीला लागते ही आमटी। ही आमटी अशी तुम्ही नक्की करून बघा, मच्छीचा दिवस असो किंवा व्हेज दिवस असो, शाकाहारी दिवस असो, त्या दिवशी सुद्धा ही आमटी करून तुम्ही भातावर घेतलीत ना तुम्हाला खूप आवडेल, आणि अगदी चपाती भाकरी सगळ्या बरोबर सुद्धा ही छान लागते। काय काय जण नुसती फोडणी देऊन पण करतात, तर ही मी मुद्दाम तुम्हाला वाटपाची करून दाखवलेली आहे। अशा प्रकारे आपली ही मसूरची आमटी तयार झालेली आहे। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।